Hello, welcome to all of you from BHOK Electrical Technology Department of Ozer College. Third year BHOK, lecture number 1. My subject is BVET 53, Power Electronics Drives. Unit number 1, Electrical Drives. I am Sanjay Pawar. Today I will teach you electrical drives, advantages and components of it. Friends, what is drives? We have seen many types of machines, even washing machine, room cooler, fans and many more machineries used in industrial purposes. In that, electrical motors are used. So that motors are controlled with some system. That system is employed for reverse the motor, brakes the motor, starts the motor or many more applications. So the system employed for motion control are called drives, and the system which control the motion of electrical machine are known as electrical drives. No doubt electrical drives contain electrical motor and a sophisticated control system which controls the rotation of the motor shop, also the direction and speed. मित्रांनो, इलेक्ट्रिकल ड्राइव्स म्हणजे काय? आता ड्राइव्स म्हणजे काय तर आपण वेगवेगळे मशिनरी वापरतो. वॉशिंग मशीन असेल, अगदी कॉम्प्युटरची हार्ड डिस्क असेल, त्याच्यात सुद्धा मोटर वापरलेली आहे. पण मग इलेक्ट्रिकल मोटरच वापरतात? नाही, काही ठिकाणी गॅस इंजिन वापरतात, डिझेल इंजिन वापरतात, पेट्रोल इंजिन वापरतात. तर कुठला तरी लोड, आता कारचं उदाहरण घ्या. कारमध्ये काय केलेलं आहे? डिझेल इंजिन वापरलेलं आहे कार चालवण्यासाठी. आजकाल इलेक्ट्रिकल कार पण आले आहेत, त्याच्यामध्ये मोटर वापरलेली. तर थोडक्यात काय, कुठलाही लोड कॅरी करण्यासाठी आपण कुठलं तरी एक प्राइम मूवर वापरतो. मग ते मोटर असेल, डिझेल इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, गॅस इंजिन असेल, इवन वॉटर टर्बाईन असेल. तर ज्यावेळेस आपण हे सगळे प्राइम मूवर वापरतो आणि मग त्यावेळेस प्राइम मूवर कंट्रोल करून आपण मशिनरींचा स्पीड किंवा त्या मोटर, समजा इलेक्ट्रिकल सप्लाय आपण कमी जास्त करून आपण त्या मोटरचा स्पीड कमी जास्त करतो. तर मग ह्या सिस्टीमला, म्हणजे मग ती मोटर, त्याच्याबरोबर आणखी स्पीड कंट्रोल करणारी काही इलेक्ट्रॉनिक साधनं असतील, ती साधनं, तर ह्या सगळ्या सिस्टीमला ड्राइव्स असं म्हणतात. द सिस्टीम्स एम्प्लॉईड फॉर मोशन कंट्रोल आर कॉल्ड ड्राइव्स. तर इलेक्ट्रिक ड्राइव्स म्हणजे काय तर इलेक्ट्रिकल मशिनरींसाठी, म्हणजे ज्या मशिनरीमध्ये इलेक्ट्रिकल मोटर वापरलेली आहे त्या सगळ्या सिस्टीमला इलेक्ट्रिकल ड्राइव्स असं म्हणतात. मग ही ड्राइव्ह सिस्टीम काय काय तर इलेक्ट्रिक मोटर असते आणि एक कंट्रोल सिस्टीम पूर्णपणे जी स्पीड, त्याचं डायरेक्शन म्हणजे दिशा कंट्रोल करते, तशी पूर्ण सिस्टीम म्हणजे इलेक्ट्रिकल ड्राइव्स. आता मोशन कंट्रोल कशासाठी लागतं तर भरपूर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी आणि डोमेस्टिक ॲप्लिकेशनसाठी मोशन कंट्रोल लागतं, स्पीड कंट्रोल लागतं. त्याला आपण गती नियमन म्हणूया. मग मोशन कंट्रोल या ठिकाणी सांगितलंय बघा. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, रोलिंग मिल्स, पेपर मिल्स, टेक्सटाईल मिल्स, मशीन टूल्स, फॅन्स, पंप्स, रोबोट, वॉशिंग मशीन, etc. There are lot of machinery which needs motion control, and for motion control electric drives are used. Motion control may be translational, rotational
or combination of both. Advantages of electric drives. आत्ता मी सांगितलं की वेगवेगळे प्राइम मूवर पण वापरतात, म्हणजे डिझेल इंजिन असेल, डिझेल ड्राईव्ह असेल, पेट्रोल ड्राईव्ह असेल, गॅस ड्राईव्ह असेल. मग या सगळ्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक ड्राईव्हचे काय काय फायदे? सो इट इज flexible control characteristic. We can control at any speed, at any point, any time. So this is the main advantage of electric drives. Starting and braking is easy and simple. Provides a wide range of torques or a wide range of speed, both for AC and DC motor. Availability of wide range of electric power. कुठेही गेलो इंडस्ट्रीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर सहजपणे उपलब्ध असते. वर्क्स टू ऑलमोस्ट एनी टाइप ऑफ इन्व्हायरमेंटल कंडिशन. वी नो दॅट देर आर so many types of environmental condition. If explosive gas is there, DC motor is not used, but AC motor, AC induction motor can be used. And in normal environmental situation, DC motor can be used. So these electric drives works to almost any type of environmental conditions. Then capable of operating in all four quadrants of torque speed plane. So what is four quadrant plane? We will see that in detail in next coming chapter. पण लक्षात ठेवा फक्त इट इज कंटेन्स. आता फॉरवर्ड एखादी मोटर फॉरवर्ड फिरते, फर्स्ट क्वाड्रंट, रिव्हर्स झाली, क्वाड्रंट बदलला. तर फोर क्वाड्रंट्समध्ये लिफ्ट तुम्हाला माहिती आहे, लिफ्ट वरती जाताना ती वेगळ्या दिशेला फिरते, टॉर्क वेगळ्या दिशेला निर्माण होतो, खाली येताना वेगळ्या दिशेला फिरते, टॉर्क वेगळ्या दिशेला फिरते. तर असे फोर क्वाड्रंट्स वेगवेगळे मोटर्ससाठी ऑपरेटिंग क्वाड्रंट्स असतात. तर कोणत्याही क्वाड्रंटमध्ये ही काम करू शकते. बाकीचे जे काही प्राइम मूव्हर्स आहे, बाकीचे जे ड्राईव्हज आहे, ते मात्र असे चारही क्वाड्रंटमध्ये काम करू शकत नाही. म्हणून हा एक ॲडव्हान्टेज. नो एक्झॉस्ट गॅसेस इमिटेड. इलेक्ट्रिक ड्राईव्हज आहे, इलेक्ट्रिक मोटरमधून कसलाही धूर किंवा धुरासारखे पदार्थ बाहेर पडत नाहीत. कॅन बी स्टार्टेड अँड ॲक्सिलेटेड ॲट व्हेरी शॉर्ट टाईम. तुम्ही सुरू केली केव्हाही सुरू करू शकता, फक्त एक बटन प्रेस करायचं. वी कॅन स्टार्ट ॲट एनी मुवमेंट अँड ॲक्सिलरेटेड ॲट व्हेरी शॉर्ट टाईम. तिचा जो मूळ स्पीड असेल, समजा 1400 RPMचा असेल, तर बटन दाबल्यानंतर काही सेकंदाच्या भागातच ती तेवढा स्पीड अटेंड करते. म्हणजे तो ॲक्सिलरेटेड टाईम जो आहे तो खूप कमी आहे. Then see the block diagram of electric drive system. Here are some components of electric drive system. See the functional block diagram. A modern electric drive system has 5 main blocks. We can see mechanical load, then motor, electronic converter. It is popularly known as power modulator, power source and controller. Then we will see first power source. We can see here power source. Power source is nothing but the power supply, which is maybe AC type or DC type. We can use any. And we know that in AC supply there are two types, single phase AC supply and three phase AC supply. So this is the power supply. Then power modulator. We have seen here, this is the electronic converter, because this power source, if connected directly to the motor, motor will rotate with constant speed. But if we have to change the speed of the motor, then we need something controlling unit or electronic unit. So that electronic converter, that electronic unit is called converter or power modulator, which changes or which adjusts voltage, current or frequency in case of AC motor or DC motor. So this is the electronic converter.
So power modulators, converters are the devices which alter the nature of the frequency as well as changes the intensity of power to control electric drives. The converter interfaces the motor with the power source. Just I have told, मी आता सांगितलं की मोटर आणि पॉवर सप्लाय याच्यामध्ये इंटरफेस म्हणून कन्व्हर्टर किंवा पॉवर मॉड्युलेटर काम करतं आणि ते अर्थातच व्होल्टेज बदलून स्पीड बदलतं किंवा फ्रिक्वेन्सी बदलून किंवा करंट बदलून आणि शिवाय दिशा पण ते बदलू शकायला कॅपेबल असतं. देन टाइप्स ऑफ मॉड्युलेटर. Here first type is control rectifier. We know the rectifier. What is rectifier? The device or the circuit which converts AC supply into DC supply or AC to DC is called rectifier. But see, rectifier does not control any voltage. Whatever input is given, same output will be there. So whatever, suppose 40 volt AC is given, so we get in case of rectifier 40 volt DC. So normal rectifier does this, but this is the control rectifier. We have seen in second year what is a control rectifier. Control rectifier uses SCR or popularly known as thyristors. So control rectifier using thyristors or SCRs. This rectifier does AC into DC as well as power level control. So whatever output is needed, that can be converted with the help of controlled rectifier. So suppose 40 volt AC is given, no doubt we can get 40 volt DC output, but we can control that 40. So power level will be reduced or increased as per our requirement. So this is the control rectifier. Inverter, we know that. What is inverter? Inverter is converting DC into AC. आपण पाहतो लाईट गेल्यानंतर लगेच आपोआप घरातले लाईट लागतात कधी कधी, तर इन्व्हर्टर वापरलेलं असतं. मग इन्व्हर्टर काय करतं, बॅटरीचा सप्लाय घेतं, कारण पॉवर सप्लाय तर बंद होतो. मग बॅटरीचा सप्लाय घेतं आणि तो पुन्हा AC मध्ये रूपांतरित करून कन्वर्ट करून आपल्याला पुन्हा घरातल्या उपकरणांना किंवा इंडस्ट्रीमधल्या उपकरणांना दिला जातो. सो दॅट डिव्हाइस इज कॉल्ड इन्व्हर्टर. सो इन्व्हर्टर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स DC into AC. देन थर्ड टाइप्स ऑफ मॉड्युलेटर इज AC व्होल्टेज रेग्युलेटर. आता रेग्युलेटर AC व्होल्टेज रेग्युलेटर आपल्याला माहिती आहे. AC व्होल्टेज रेग्युलेटर इज अ डिव्हाइस विच मेक कॉन्स्टंट AC सप्लाय. आपल्याला जर 230 घरात जर 230 असेल आणि ते सातत्याने चेंज होतं, कधी 220, कधी 210, कधी 240, कधी 250, तर आपल्याला फ्रीज जर जोडलेला असेल तर फ्रीज जळण्याची शक्यता असेल, टीव्ही जोडलेला असेल टीव्ही जळण्याची शक्यता असेल, म्हणून आपण एक स्टॅबिलायझर वापरतो. सो स्टॅबिलायझर इज नथिंग बट द AC व्होल्टेज रेग्युलेटर. सो दॅट गिव्स अस कॉन्स्टंट AC आउटपुट. मग आपल्याला 230 कॉन्स्टंट मिळतं आणि ही उपकरणं व्यवस्थित कार्यरत राहतात. देन DC चॉपर, that is battery operated or DC operated. So the device which converts DC into DC but different shape and different power level, so it's called DC chopper. All these equipments, all these types of modulators we can study in later. And fifth is cyclo converter, which is also AC into AC, but this is not a voltage regulator, it is frequency converter. So frequency of AC can be converted into different form, different frequency with the help of cyclo converter. Then controller, this is the controller, this is the converter or power modulator. Now controller, see, controller also gets supply from power source as well as some information from electronic converter or power modulator. So this is the controller. So a well-designed controller has several functions. The basic function is to monitor system variables, compare them with the desired value, and then adjust converter output until the system achieves desired performance.
This feature is used in speed and position control. So we can change speed, direction of this motor using power modulator. But whatever power modulator does, it does with the help of this controller. We can get information here, and again information is sent to the converter, and that according to that information, this output of converter is controlled and is given or fed to the motor. And also controller do one thing, that continuous monitor the speed of the motor, and according to that gives information to the electronic converter. And if this speed reduced certain level, then that case again he sends that information to the converter, and again converter increases the speed. He adjusts its variables like frequency or voltage or current, and motor, due to these variables, motor again increase the speed. So the speed, direction, all these variables continue monitoring with the help of controller, and this is called sometimes feedback. So feedback system is there. So due to help of this feedback system, controller gives information to electronic converter, and according to that again electronic converter gives output to control motor, and simultaneously to lift or to operate the mechanical load. Electric motor, we know the motor is a device which converts electrical energy into mechanical energy. Normally DC motors and AC motors, AC induction motors are used in many applications. So the basic criteria of selecting electric motor is that it meets power level and performance required by the load during steady state and dynamic operation. आता इलेक्ट्रिक मोटर आपण DC वापरतो, AC वापरतो, AC मधल्या इंडक्शन, मग त्या सिंगल फेज असो किंवा 3 फेज असो, ते आपण इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी वापरतो. आता कोणती मोटर वापरावी यासाठी आपण लोड कोणत्या प्रकारचा आहे, लोडला किती टॉर्क लागतो, कोणता किती स्पीड लागतो, डायरेक्शन कोणत्या बाजूला आहे, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, तर त्याच्यानुसार आपण ते ठरवतो. आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला इन्व्हायरमेंट क्लीन ठेवावं लागतं, किंवा आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी एक्सप्लोजिव्ह गॅसेस असतात केमिकल इंडस्ट्रीमध्ये, आणि जर आपण DC मोटर वापरली तर DC मोटरमध्ये काय असतं, ब्रशेस असतात, त्यामुळे कंटिन्युअस स्पार्किंग इज देअर. सो DC मोटर नेव्हर युज्ड, बट instead of DC motor, induction motors are used. We know that induction motor has two types, squirrel cage motor and slip ring induction motor. So slip ring induction motor again has sparking, so that does not used. But induction motors, that means slip ring induction motor cannot be used, but squirrel cage motor is always used in such explosive environment. Mechanical load. The mechanical load usually called machinery. See, washing machine. We put clothes to wash. So weight of the cloth is on drum. So drum itself is a mechanical load. Fan blades are mechanical load. Pumps, robots, machine tool, trains, drills are all coupled with the motor shaft. So these are the mechanical load. Thank you.